चलो प्रैक्टिकल प्रॉब्लम नंबर 13, पेज नंबर सॉरी प्रैक्टिकल प्रॉब्लम नंबर 10. From the following receipt and payment account of KBP Engineering College Nashik for the year ended 31st March 19 and additional information, prepare income and expenditure account for the year ending this and balance sheet as on that date. All right. चला बॅलन्स शीट हे आपल्याला रिसीट अँड पेमेंट इज गिवन टू अस, राईट. माझ्या बरोबर बुक ओपन करा, पाहिजे तर मी तुम्हाला ते कुठे कुठे काय काय कसं मार्किंग करायचंय दॅट ऑल्सो यू विल अंडरस्टँड. Receipt and payment is given to us, right? Receipt and payment account. Okay. Fixed deposit date is given. Date is not that material. Yes, it is material. But if no percentage is given, then that date has got no meaning. So it is very important. सेम सम झालाय, बरोबर बोलतीये. पण इथं ना, इथं तुला फॉर्मॅट वेगळा आहे. सम तोच आहे, असाच सम झालाय, पण इथे ना हे बघा, हे परवा हा असा टाईपचा सम केला आपण, राईट. आता सेम समथिंग, फक्त आता प्रॅक्टिकल प्रॉब्लेम दिलेला आपल्याला, दॅट वी विल सॉल्व्ह हिअर. चला, बुक्स, फर्निचर, बिल्डिंग फंड, फिक्स डिपॉझिट, कॅपिटल फंड. पहिले आधी आपण एक 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 वी आर गोइंग टू कनेक्ट, प्रत्येकाचं एक 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 कनेक्शन जोडूया. आधी बघा, बुक्स चेक करूया, बुक्स आहेत का. बुक्स, इवन फर्निचर, देन बिल्डिंग फंड चेक करूया. डोनेशन आहे, पण इथं काही लिहिलेलं नाही, राईट. ऍडजस्टमेंट मध्ये काही दिलंय का. येस, पण वी विल गो टू दॅट. फर्स्ट ऑफ ऑल फिक्स डिपॉझिट पहिले मार्क करून घेऊ. फिक्स डिपॉझिट, कॅपिटल फंड वी कॅनॉट मार्क. देन एक मिनिट, आवाज कुठला आहे चेक करू देत. ओके, येस. Donate and balance is to be treated as revenue income. Okay, all right. Revenue 50% donation, 50% donation बिल्डिंग फंड म्हणून ट्रीट करायचंय. बॅलन्स इज रेव्हेन्यू इन्कम, म्हणजे इन्कम ट्रीट करायचंय. 50% बिल्डिंग फंड मध्ये ट्रान्सफर करायचंय. फिक्स डिपॉझिट या सगळ्याला परत एकदा मी पाहिजे इथं मार्क करून घेतो. देन व्हॉट इज नेक्स्ट. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, काही नाही दिलं म्हणजे CY. सो लेट अस मार्क टू सबस्क्रिप्शन. लाईफ मेंबरशिप फी टू बी कॅपिटलाइज, लाईफ मेंबरशिप कॅपिटलाइज. परफेक्ट, ऑलराईट, डन. किती छोटे आणि सोपे आहेत हे सम उलटे. पण व्हॉट वी आर गोइंग टू डू विथ दिस, आपण याची लेजर्स बनवणार का नाही. दीज टू लेजर्स दोन्ही बनवायला लागेल. यू रिअली डोंट नो, आपल्याला माहित नाहीये. सो व्हॉट वी विल डू, लेट अस प्रिपेअर 2 वर्किंग नोट्स. चला घ्या, 2 वर्किंग नोट्स बनवा. वर्किंग नोट नंबर 1 एक बुक्स अकाउंट आणि वर्किंग नोट नंबर 2 फर्निचर अकाउंट. इफ पॉसिबल आपण ते बघूया, जमलं तर हे कॅन्सल करायचा प्रयत्न करूया. ही लेजर्स आत्ता तरी नको, आधी बेसिक कन्सेप्ट समजून घेऊ. लेजर इज ऑलवेज बेटर, इट गिव्स यू अ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ द थिंग्स. पटापट करायचंय, फास्ट, फाट टाकायचंय. आर्किटेक्चरची एक्झाम नाही आहे, जोर इकडे तिकडे झालं तरी चालणार आहे. चला पटपट. इनर आउटरची गरज नाही, ओनली आउटर. इनरची गरज नाही, आउटर आहे फक्त. बुक्स अकाउंट डेबिट क्रेडिट, फर्निचर अकाउंट डेबिट क्रेडिट. वरती लिहायचंय वर्किंग नोट नंबर 1, वर्किंग नोट नंबर 2. पट फास्ट, हात हलव फटाफट.
चला शैलजा. काय आलं होतं मग जमलं का? नशीबच. तिथे तरी 32 मिळतील ना? किती आहे? 50 आहेत का? 25 ऑब्जेक्टिव्ह म्हणजे किती? 25 आउट ऑफ 25 का? चला लेट अस स्टार्ट. सो डन. आपण काय केलंय? एव्हरीथिंग इज रेडी. मार्किंग सगळं झालं. लेट अस स्टार्ट विथ द पोस्टिंग. फर्स्ट थिंग फर्स्ट, इंटरेस्ट. हा, आपला नेहमीप्रमाणे आपण काय करतो? व्हॉट इज इट? चला पहिले हे चेक करूया. हे काय आहे? KBP इंजिनिअरिंग नाशिक. चलो KBP इंजिनिअरिंग नाशिक. पहिले बॅलन्स शीट अँड देन इन द बुक्स ऑफ KBP इंजिनिअरिंग कॉलेज नाशिक आणि दिस इज अ सबस्क्रिप्शन. 19 चेक करा. 19 करेक्ट आहे. 19 करेक्ट आहे. 19 आणि बॅलन्स शीट 19. डन. ऑल रेडी नाउ. ऍब्सोल्युटली रेडी विथ इट. चला इंटरेस्ट कुठे रेकॉर्ड करणार? इनफॅक्ट आपण बाकी काही बघणारच नाही. इथून सगळं उचलणार आणि इन्कमला टाकणार. व्हॉट इज द रूल? इफ देर इज अ टिक देन इनर कॉलम. इफ देर इज नो टिक आउटर कॉलम. जेवढ्या टिक तेवढे त्याला लाईन्स खाली बुक ब्लॉक करणार है की नाही? चला बघूया पहिले तुम्हाला जमते का? करा, सुरू करा. इंटरेस्ट सबस्क्रिप्शन ही फिगर आपण सबस्क्रिप्शन ही आउटरची फिगर आहे ती आपण सबस्क्रिप्शनच्या इनरला लिहिणार. डोनेशनला टिक पाहिजे. ओके, केली टिक. डोनेशनला ऍडजस्टमेंट. येस, डोनेशनला ऍडजस्टमेंट आहे. आणि लाईफ मेंबरशिपला आहे का? आहे, टिक. ओके. बापरे, याच्यात ट्युशन फी पण आहे, टर्म फी पण आहे आणि सबस्क्रिप्शन पण आहे. दिस टाइम वी विल ट्रीट सबस्क्रिप्शन ॲज अ सबस्क्रिप्शन, कारण सबस्क्रिप्शनला ऍडजस्टमेंट आहे. इवन इफ इट इज अ कॉलेज. सबस्क्रिप्शन असेल आणि सबस्क्रिप्शनला ऍडजस्टमेंट असेल तर आपण आपला फॉर्मॅट सेम ठेवणार. वी आर नॉट गोइंग टू चेंज दॅट फॉर्मॅट. म्हणजे आपण वी आर नॉट गोइंग टू चेंज द ट्युशन फी और सबस्टिट्यूट दॅट ट्युशन फी विथ सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन सबस्क्रिप्शन म्हणूनच राहणार. रेव्हेन्यू. रेव्हेन्यू याचा अर्थ काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ रेव्हेन्यू? काय अर्थ? काही करायचंच नाहीये रेव्हेन्यू म्हणजे. यू जस्ट हॅव टू इग्नोर दॅट रेव्हेन्यू पार्ट. स्ट्रेट फॉरवर्ड इन्कमला घ्यायचंय, आउटरला घेऊन टाकायचंय. प्रतिज्ञा, बरोबर ना? प्रतीक्षा, हे सगळं इनरला. हे सबस्क्रिप्शन तर तुला माहिती आहे. सबस्क्रिप्शनचे 4 पार्ट लिहिले. हा, मग सबस्क्रिप्शन इनरला लिही. आणि हे सगळं इंटरेस्ट आउटर हे सगळं इन्कमला येणार आहे. सगळं 1 by 1 एका खाली एक इन्कम. हे सगळं इन्कमला घेऊन जा. इंटरेस्ट आउटर, लाईफ मेंबरशिप इनर, डोनेशन इनर, ट्युशन आउटर, टर्म आउटर, सनरी रिसीट आउटर आणि ऍडमिशन फी आउटर. सगळं आउटर. घे जरा जर हेच तू इथेच तू अडकते. काही नाहीये, उलट आहे. सगळ्यात सोपा पार्ट आहे. इथून उचलायचं, इन्कमला टाकून द्यायचं. जर टिक असेल तर इनरला, टिक नसेल तर सुरू कर धडात धड. चला झालं का? चेक करूया का ऑनलाईन? काय देव तुझा आवाज येत नाही बरं का? देव काय परिस्थिती आहे? अरे देवाचा धावा करतो आम्ही इथं, देव 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 करून.
मी तू खरंच देवासारखं, हा नाही तर म्हणलं खरंच देवासारखा वागायला लागला. देव बोलत नाही. हे सगळं कळतंय का काय चाललंय, कसं चाललंय, कुठे चाललंय आणि कसं काय करतोय मी. शैलजा झालं, श्रेयाचं झालं म्हणजे सगळ्यांचं झालं. सिद्धार्थ चलो लेट अस चेक इंटरेस्ट. मी आता एक 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 पोस्टिंग करतोय, तुम्ही फक्त चेक करा तुमचं माझं बरोबर आहे ना. इंटरेस्ट, देन हा सबस्क्रिप्शन इनरला, राईट, देन लाईव्ह मेंबरशिप इनर, देन डोनेशन इनर, ट्युशन फी आउटर, टर्म फी आउटर. काय काय राहिलं काय चेक करूया. सनरी रिसीट आणि सनरी रिसीट अँड ऍडमिशन फी हे आपण नंतर करूया. दिस वी विल डू इट लिटल लेटर. चला बाय सनरी रिसीट अँड ते मी आता कॅन्सल केले, पोस्टिंग जे केलं ते मी. डन आहे, इथपर्यंत झालंय सगळं. किती सोपं आहे. आणि हाऊ मच टाइम इट हॅज टेकन, फक्त 10 मिनिटं. चला आता हे काय करायचंय, यातले एक्सपेन्सेस कुठले आहेत. सॅलरीज टू टीचिंग स्टाफ एक्सपेन्स, इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेन्स, बुक्स असेट, फर्निचर, स्टेशनरी एक्सपेन्स, फिक्स डिपॉझिट असेट, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. चला करा. फक्त बुक्सला कसं करणार, ऍड ऍडिशन. थांबा, बुक्स आणि फर्निचर मी दाखवतो. तुम्ही फक्त एक्सपेन्सेस बुक करा 3. देर आर 3 एक्सपेन्सेस. सॅलरी टू टीचिंग स्टाफ, इलेक्ट्रिसिटी अँड स्टेशनरी, हे तिन्हीच्या तिन्ही आउटरला जाणार. झालं ना. बाकीच्यांचं काय चेक करा, बाकीच्यांचं चेक करा. आपण बुक्स आणि फर्निचरचं काय केलंय, वी हॅव टेकन अ लेजर. आपण लेजर काढलाय, आपल्याला लेजर मध्ये पोस्ट करायचं आहे. नाही, लेजर जर काढला असेल तर तुम्ही आत्ता असेटला घेणार नाही. हे पोस्टिंग असेटला घेऊ नका. फिक्स डिपॉझिट थांबा, 2 मिनिटं थांबा आता. चला हे घ्या, सॅलरी टू टीचिंग स्टाफ. दीज आर द 3 थिंग्स. 1 2 3. सॅलरी टू टीचिंग स्टाफ डेबिट, इलेक्ट्रिसिटी चार्जेस डेबिट, स्टेशनरी डेबिट. बरोबर आहे. नाव आता बुक्स आपण लेजर ओपन केलंय, अदरवाईज आपण ऍड ऍडिशन म्हणून करतोय. वी डू दिस एज अ ऍड ऍडिशन. इथं आपण लेजर ओपन केलंय. दिस इज ऍडिशन ड्युरिंग द इयर, म्हणजे परचेस ड्युरिंग द इयर. बुक्स परचेस केले तर आपण एंट्री काय करतो, एंट्री जर्नल एंट्री, बुक्स टू कॅश किंवा बँक. मग आता याचं लेजर पोस्टिंग करा. बुक्सच्या डेबिटला, डेबिट इंडिकेट डेबिट साइड, एक लाईन सोडा आणि इथं लिहून टाका टू बँक. आणि सिमिलरली फर्निचर परचेस टू बँक, हे 61 हे 51. हे बघा, असेट परचेस केली तर त्याच्या डेबिटला, असेट सेल केली तर असेटच्या क्रेडिटला. हे तुम्ही डिप्रिसिएशन अकाउंट मध्ये पण केलेलं आहे. डिप्रिसिएशनचं अकाउंटिंग जेव्हा आपण केलं तेव्हा हे असंच तर केलं. असेट परचेस केल्यावर त्याच्या डेबिटला येतं. डन आहे. ओके. बुक्स आणि फर्निचर दोन्ही बुक केलं. कुठं, लेजरला. लेजर ओपन केलंय का, लेजर हे काय इथे लिहिलं का. आता फिक्स डिपॉझिट मात्र आपण पोस्ट करणार बँक बॅलन्स शीटला. काय म्हणून करणार, ऍड ऍडिशन. हे घ्या, ऍड ऍडिशन. पहिले फिक्स डिपॉझिट लिहा, मग ऍड ऍडिशन. पहिलं फिक्स डिपॉझिट, मग ऍड ऍडिशन. आणि कॅश इन हँड, कॅश ॲट बँक त्याच्याच खाली. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक त्याच्याच खाली. जस्ट बिलो दॅट कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. सगळं पोस्टिंग झालं. पोस्टिंगला आपल्याला मॅक्सिमम लागले 10 मिनिटं, खरं तर 15 मिनिटं. चला
खूप एक्सटेंडेड, सावकाश संथ गतीने अगदी नीट व्यवस्थित मस्त अक्षर काढत केलं म्हणून 15 मिनिट. हेच आम्हाला सांगायचंय. चला, तुम्ही पोस्टिंग नुसतं करेक्ट केलं 2 मार्क, फक्त फॉर्मॅट आणि पोस्टिंग 3 मार्क. नीट व्यवस्थित फॉर्मॅट सगळं लिहिलंय, व्यवस्थित पोस्टिंग केलंय, 3 मार्क्स पॉकेट झाले. आता याचं पण पण नुसतं ते नाही, याचं पण पोस्टिंग व्हायला पाहिजे. तर चला, आपण बुक्सचं लेजर ओपन केलंय. 1/4 म्हणजे काय आहे? ओपनिंग. आणि 31 मार्च म्हणजे क्लोजिंग. ओपनिंग बिलॉंग्स टू प्रिव्हियस इयर, क्लोजिंग बिलॉंग्स टू करंट इयर. चला, बुक्स मध्ये हा ओपनिंग, अरे दोन्ही सेमच आहेत, पण आपल्याला दोन्ही बॅलन्सेस रेकॉर्ड करायचे आहेत. मी ओपनिंग बॅलन्स इथं लिहिणार आणि क्लोजिंग बॅलन्स इथं लिहिणार. चला घ्या. ओपनिंग बॅलन्स डेबिट. असेट ऑलवेज हॅज डेबिट बॅलन्स. असेट ऑलवेज हॅज डेबिट बॅलन्स, म्हणून मी त्याला ओपनिंगला डेबिट बॅलन्स घेतला. आणि त्याचा क्रेडिट बॅलन्स नेहमी क्रेडिटला येणार. बाय बॅलन्स सीडी. हा ओपनिंग, हा क्लोजिंग, दोन्ही सेमच आहेत. सिमिलरली फर्निचरचं पण लिहून टाका. चेक करूया बॅलन्सेस बरोबर आहेत ना. 1 मिनिट थांबा. बरोबर आहेत? बघितले? 3,19,000, 3 लाख घ्या. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन बाय बॅलन्स सीडी. 3,19,000 आणि 3 lakhs. 3,19,000 आणि 3 lakhs. बरोबर झालं सगळं? इथपर्यंत सगळं जमलंय. आता काय राहिलंय? सॉरी, चेक करूया काय राहतंय. फर्निचर झालं. बिल्डिंग फंड. बिल्डिंग फंड काय आहे? लायबिलिटी. चला, इनरला घेणार, त्याला ठीक आहे, त्याला ऍडजस्टमेंट आहे, म्हणजे इनरला घ्या. 4 लाईन सोडून बिल्डिंग फंड, मिनिमम 4 लाईन सोडा. लायबिलिटीला मिनिमम 4 लाईन सोडा, नंतर बिल्डिंग फंड इनर कॉलम, आणि हे तसंच ठेवून द्या. बिल्डिंग फंड, $10 lakhs. फिक्स डिपॉझिट हे काय आहे? हे ऑलरेडी आपण केलंय. ही ओपनिंग बॅलन्स फक्त रेकॉर्ड करायचं आहे. ऍड ऍडिशन ऑलरेडी केलं, मग इथं ओव्हर हिअर ऍड ऍडिशन नाही, ते ऑलरेडी केलंय तुम्ही. इथं फक्त ओपनिंग बॅलन्स लिहून टाका. दिस इज ओपनिंग बॅलन्स 9,10,000. आणि या दोघांची टोटल आउटरला घेऊन या. या दोघांची टोटल आउटर कॉलम 17,60,000. इज दॅट करेक्ट? कॅपिटल फंड आपण काय करतो? रेकॉर्ड करतो. कॅपिटल फंड इनरला रेकॉर्ड करून टाक. कॅपिटल फंड 9,47,400. 9,47,400 कॅपिटल फंड आहे. डन आहे. चला ऍडजस्टमेंट्स करूया. 50% डोनेशन्स फॉर बिल्डिंग फंड. आपण बिल्डिंग फंड हे डोनेशन इनरला घेतलंय. काय लिहिणार? लेस बिल्डिंग फंड ओव्हर हिअर. सॉरी, आपल्याला इथं घ्यायचं ना. हे घ्या. बिल्डिंग फंड लेस बिल्डिंग फंड, याच्या 50%, 7 lakhsच्या 50%, आणि तेवढंच आउटरला. सेकंड इफेक्ट बिल्डिंग फंड. सेकंड इफेक्ट बिल्डिंग फंड हे कॅपिटलाइज नाहीये, बिल्डिंग फंडला ट्रान्सफर केलंय. लेस बिल्डिंग फंड कुठं? बिल्डिंग फंडला ऍड डोनेशन. इथं ऍड डोनेशन, इथं तुम्ही ऍड डोनेशन करणार, तिकडं लेस बिल्डिंग फंड करणार. ऍड डोनेशन 50%. नेक्स्ट, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन CY आहे. हे का? हे शैलजा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन काही दिलं नाही म्हणजे CY आहे. कुठे टाकू? बस ऍड आउटस्टँडिंग फॉर CY. बस सोपं आहे.
हे काय सेकंड इफेक्ट इन्कम आउटस्टँडिंग असेट इन्कम आउटस्टँडिंग इज एन असेट सेकंड इफेक्ट असं लक्षात ठेवायचं इन्कम आउटस्टँडिंग इज एन असेट एक्सपेन्स आउटस्टँडिंग इज अ लायबिलिटी इज एन नाही इज अ लायबिलिटी तुम्हाला ना खरं अ आणि एन याच्यावरनं ना क्ल्यू लागला पाहिजे ते फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारतात कधी कधी इन्कम आउटस्टँडिंग ते मुद्दामून कधी कधी ना अ आणि एन देतच नाहीत कारण त्या अ आणि एन वरनं तुम्हाला कळतं कारण एन म्हणजे काय असणार असेट आणि अ म्हणजे काय असणार लायबिलिटी म्हणून तुम्ही वाचा नीट म्हणून मी तुम्हाला सांगते नीट वाचा काय दिलंय चलो हे काय आहे असेट चलो आने दो इधर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर CY काय दमली का काय अरे नन्नीसी जान एवढीशी अरे पण तुला अजून बरच काही करायचंय ग तू एवढ्या याच्यात दमून नाही चालायची नो 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 एवढ्या याच्यात दमणूक नाही चालायची ग खूप खूप पुढे करायचंय चला लाईफ मेंबरशिप कॅपिटलाइज शैलजा लागलं जमायला रुद्र हा नाही नाव काय श्लोक श्लोक काय करणार कॅपिटलायझेशन हे बघ काय करायचं पहिले लाईफ मेंबरशिप ही आपण जागा सोडली आहे ते काय म्हणतायत कॅपिटलाइज करून टाका म्हणजे इथनं सगळं काढून टाकायचं याला म्हणायचं लेफ्ट अरे सॉरी लेस कॅपिटलाइज काही बोलू नको लेस कॅपिटलाइज आपण अमाऊंट किती पाहिजे 28 घेणार कुठून नाही चुकते अमाऊंट हा वाटेल ती नाही फिगर घ्यायची काही दिलं नाही म्हणजे फुल सगळी अमाऊंट करायची चला 25,000 आउटरला डॅश हा पहिला इफेक्ट कॅपिटलाइजचा सेकंड इफेक्ट कुठे घेणार हा असेटला अरे इथं लेस कॅपिटल आहे कॅपिटलाइज ह्या वर्ड मध्ये सेकंड इफेक्ट आहे ऍड कुठं कॅपिटल फंड कॅपिटलाइज कॅपिटल फंड सेकंड इफेक्ट त्याच्यातच दिलाय 28 नाही येणार 25 येणार नो 28 25 ऍड लाईफ मेंबरशिप फी 25,000 कॅपिटल फंड मध्ये इंटू कॅपिटल फंड इंटू कॅपिटल फंड सगळं संपलंय का संपवायचं तू काय करते ग थांब जरा थांब अजून आपल्याला 2 लेजर्स क्लोज करायचे आहेत मेन पार्ट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे थांब टोटल्स करू नको सो ऍडजस्टमेंट सगळ्या संपल्या चला व्हॉट इज पेंडिंग आपल्याकडे 2 पेंडिंग आहेत 2 गोष्टी पेंडिंग आहेत दिस 2 वर्किंग नोट्स आता मात्र तुम्हाला वर्किंग नोटला काहीतरी सापडणार आहे बघूया डेबिटची टोटल इज ग्रेटर 6,61,000 ती इथं टोटल लिहा त्यातनं ही टोटल मायनस करा व्हॉट एव्हर वी आर गोइंग टू गेट इज डिप्रिसिएशन कसं काढलं मी डिप्रिसिएशन पहिले डेबिटची टोटल केली त्यातनं ही क्रेडिटची टोटल मायनस केली डिफरन्स जो येणार तो 61,000 आहे त्याला लिहा बॅलन्सिंग फिगर हे असं बॅलन्सिंग फिगर लिहून टाका आणि सिमिलरली फर्निचर अकाउंट क्लोज करा आणि मला सांगा 70 ह्या दोनची टोटल किती आहे 3,70,000 हीच टोटल आपण इथे लिहिणार त्यातनं 3 lakhs मायनस करणार व्हॉट एव्हर वी आर गोइंग टू गेट इज डिप्रिसिएशन ठीक आहे कुठे बॅलन्स शीटला 51,000 काय तू घ्यायचीच नाहीये घ्यायचीच नाही आपण इकडे घेतली ती ह्या दोन्ही इकडे आणल्यात फिगर जेव्हा वर्किंग नोट असेल ना तेव्हा मी बॅलन्स शीटला गेलोच नाही आता दिस 2 थिंग्स आपण बॅलन्स शीट